हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज. त्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण मैदा घेतलेला आहे, त्यात 2 माप तेल टाकायचे आहे, चवीनुसार मीठ. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. हे पीठ मळण्यासाठी आपल्याला हलकंसं गरम पाणी वापरायचं आहे. थोडं थोडं करत गरम पाणी मिक्स करत पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मऊसर पिठाचा गोळा तयार करून आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचा आहे. इकडे आपण चटणीची तयारी करूया. चटणी बनवण्यासाठी बॉईल टमाटर, काश्मीरी लाल मिरची प्युरी करून घ्यायची आहे याची. फोडणीसाठी तेल 2 माप तेल टाकलेलं आहे. त्यातमध्ये लसूण चॉप केलेला 1.5 चमच, अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट, सोया सॉस अर्धा चमच आणि हे टमाटर प्युरी टाकून घ्यायची. त्यात चवीनुसार मीठ घ्यायचं, चवीनुसार मिरेपूड. इथे बाकीचे साहित्य पाहून घेऊया आपण. चिकन किमा घेतलेला आहे अर्धा किलो. त्यामध्ये 1 वाटी चॉप केलेला कांदा, चॉप केलेला गाजर 1 वाटी घ्यायचा आपल्याला, कोबी 1 वाटी, भोपळी मिरची अर्धी वाटी, कोथिंबीर 1 वाटी, चवीनुसार मीठ, 1 चमच लाल तिखट, मिरेपूड 1 चमच. फोडणीला तेल घ्यायचंय, त्यामध्ये खूप सारा लसूण चॉप केलेला टाकायचा. हलकंसं फ्राय करायचं आहे आपल्याला. अर्धा चमच चॉप केलेला कांदा, अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट. हे सर्व मिश्रणामध्ये, चिकन मिश्रणामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं. याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य. थोडा सोया सॉस पण टाकायचा आहे वरून. पूर्ण एकजीव करून घ्यायचं मिश्रणाला. इकडे पारी लाटून घ्यायची आहे पिठाची. त्यावरती चिकन मसाला जे आपण बनवून ठेवलेला आहे मोमोजचा ते तयार करून टाकायचा आहे त्यात. आणि आपल्या आवडीनुसार याला आकार देऊन घ्यायचे मोमोजला. तर इथे आपण स्टफिंग भरून झालेली आहे मोमोजमध्ये. पाणी गरम करून ठेवलेलं आहे गॅसवरती. तर हे पूर्ण बनवून घेतल्यानंतर आपण स्टीम करून घेणार. मी इडली पात्रामध्ये स्टीम करून घेणार आहे. पाणी तापलेलं आहे त्याच्यामध्ये. स्टीम पात्रामध्ये ठेवून मी 20 ते 25 मिनिटं छान स्टीम करून घेणार आहे. माझ्या इथं बॉईल आणि फ्राय दोन्ही पण आवडतात, त्यासाठी मी दोन्ही पण बनवलेले आहे. पहा तुम्ही पण बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.